तर आज मी एक्सेलची एकदम जबरदस्त ट्रिक आणली तुमच्यासाठी, तर त्याला आपण बघूया. आता माझ्यासमोर हा डाटा दिलेला आहे, बरोबर. आता तोच डाटा मला हे जे 4 शीट खाली दिलेला आहे, बरोबर, तोच डाटा मला त्यांच्यामध्ये पण हवा आहे. तर ते आपण वेगवेगळं करण्यापेक्षा ते काम आपण एकाच वेळात करू शकतो. तर त्याला बघूया ते कशा पद्धतीने आपण ते करू शकतो. आता सगळ्यात पहिले काय करायचंय, ही जी शीट आहे हिला सिलेक्ट करून घ्यायचंय कंट्रोल सी ने. ओके, सिलेक्ट केल्यानंतर शीट नंबर 2 ला क्लिक करायचंय. इथं आल्यानंतर इथं अल्ट कंट्रोल व्ही प्रेस करायचा आहे, बरोबर. आता आपल्या समोर हा जो पेस्ट स्पेशल ची विंडो ओपन झालेली आहे, बरोबर. इथं पेस्ट लिंक वर क्लिक करायचे. ओके, आता परत तीच प्रोसेस करायची, कारण की ते मला शीट नंबर 3 मध्ये पेस्ट करायचंय. आता इथे काय करायचंय, सगळ्यात आधी जी पहिली आपला जो डाटा आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचंय कंट्रोल सी ने. ओके, आता शीट नंबर 3 ला क्लिक करायचंय. शीट नंबर 3 ला क्लिक केल्यानंतर इथं अल्ट कंट्रोल व्ही प्रेस करायचं आहे आणि परत पेस्ट लिंक वर क्लिक करायचं इथून. ओके, आता पेस्ट लिंक वर क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर अशा पद्धतीने ही जी आपला जो डाटा होता तो शीट नंबर 1 पासून तो शीट नंबर 2, 3 मध्ये पेस्ट झालेला आहे. ओके, आता इथं परत शीट नंबर 1 ला आल्यानंतर जी इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली टाईप करायची आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही इथून घेऊ शकता. सपोज इथं नेमच्या ठिकाणी मी इथं माझं नाव इथं टाईप केलं. ओके, ओके, आता तेच बघूया की ते शीट नंबर 2 वर आणि 3 मध्ये ते झाले की नाही. हे बघा, तेच सेम डाटा मी जे आधी शीट नंबर 1 मध्ये टाईप करत होते तेच शीट नंबर 2 ला पण आणि शीट नंबर 3 ला पण टाईप झालेले आहे. ओके, अशा नवनवीन ट्रिक शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा.